हॅलो फ्रेंड्स, आज YT स्टुडिओ जेव्हा तुम्ही ओपन केला असेल तेव्हा तुम्हाला नवीन नोटिफिकेशन दिसत असेल. ठीक आहे, ही नोटिफिकेशन कशाबद्दल आलेली आहे, की यूट्यूबने नवीन नोटिफिकेशन का दिलेली आहे YT स्टुडिओमध्ये. ठीक आहे, आणि याचा आपल्याला फायदा काय होणार आहे आणि याचं काम काय आहे, हे वर्क कशा प्रकारे करतं, हे पूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ पहा. तुमचा फायदा, तुमचं नुकसान यामध्ये काय आहे या नोटिफिकेशनशी रिलेटेड. ठीक आहे, तर व्हिडिओ एंड पर्यंत पहा, तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे, तर सुरू करण्याच्या अगोदर हॅलो फ्रेंड्स, मी आहे मनीषा टेक मराठी चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. पहिल्यांदा आपण गुगल क्रोम ओपन करून घेऊया. ठीक आहे, इथे तुम्ही साईडला पाहू शकता. आता ही नवीन नोटिफिकेशन कशाबद्दल आलेली YT स्टुडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, इथे साईडला पाहू शकता. ठीक आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोममध्ये जाऊन यूट्यूब स्टुडिओ ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन केला असेल तेव्हा तुम्हाला सगळ्या डिटेल्स सेटिंग तर माहितीच असतील. ठीक आहे, यूट्यूब स्टुडिओ जेव्हा तुम्ही ओपन करसाल इथे तुम्हाला सेटिंग दिसत असेल, इथे पाहत असाल तुम्ही, यू कॅन नाव चूज इफ यू वॉन्ट टू अलाउ थर्ड पार्टी कंपनीज टू यूज युअर कंटेंट टू ट्रेन AI मॉडेल इन स्टुडिओ. ठीक आहे, सेटिंग अंडर थर्ड पार्टी ट्रेनिंग. आता तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगणार आहे तुम्हाला हे नेमकं कशा प्रकारे काम करतं. ठीक आहे, आणि याचा तुम्हाला फायदा काय. ओके, तर इथे खाली तुम्हाला पहिल्यांदा सेटिंगवरती जायचं आहे. ओके, या सेटिंगवरती जेव्हा तुम्ही क्लिक करसाल तेव्हा इथे चॅनलवरती तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, इथे चॅनलवरती जासाल तेव्हा ॲडव्हान्स सेटिंगवरती तुम्हाला जायचं आहे. तेव्हा तुम्ही थोडं खाली स्क्रोल करत राहा. इथे तुम्हाला खाली थर्ड पार्टी कंपनी दिसेल, इथे पाहत असाल तुम्ही थर्ड पार्टी ट्रेनिंग दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, तर हे अलाव करायचं का करायचं नाही हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता हे कशा प्रकारे वर्क करतं. आता समजा तुम्ही इथे टिक मार्क केलं, इथे तुम्हाला खाली भरपूर अशा कंपनी दिसतील. ठीक आहे, इथे पाहत असाल तुम्ही, इथे भरपूर अशा कंपनी आहेत. ॲमेझॉन कंपनी, ॲपल कंपनी आहे, IBM, मेटा, मायक्रोसॉफ्ट, असे भरपूर कंपन्या आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला हा पण प्रश्न पडलेला असेल, नेमकं हे कंपन्या का दिलेल्या आहेत, हे थर्ड पार्टी कंपनी हे का दिलेली आहे. ठीक आहे, तर याचं वर्क कशा प्रकारे आहे, काम कशा प्रकारे करतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर हे पहा, जर समजा आता तुमचे व्हिडिओ आहे, आपण एक क्रिएटर आहोत. ठीक आहे, आपण एक व्हिडिओ बनवत आहोत. आपले जे व्हिडिओ आहेत ते ह्या कंपन्यांना आपण इथे अलाव केलं ना, इथे वरती तुम्ही पाहत असाल, इथे केलं. आता हे थर्ड पार्टी ट्रेनिंग इथे अलाव केलं, आपल्या व्हिडिओचा ते यूज करणार आणि AI मॉडेलला ट्रेन करणार, म्हणजे AI मॉडेलला ट्रेन करून डेव्हलप करणार. ठीक आहे, तर इथे तुम्हाला साध्या एकदम छोट्या वाक्यात मी सांगत आहे की तुमच्या व्हिडिओचा यूज करून, जे तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकता त्या व्हिडिओचा यूज करून त्या कंपन्या AI मॉडेलला ट्रेन करणार आहेत. ओके, साध्या भाषेत एकदम. आणि आता इथे तुम्हाला हे पण प्रश्न पडलेला असेल, म्हणजे खूप लोकांना प्रश्न पडले, खूप ऑडियन्सला प्रश्न पडलेला आहे, नेमकं हे आपल्याला फायदा काय. ठीक आहे, ऑडियन्सला, आपल्यासारख्या क्रिएटरला काय फायदा येतात. तुम्हाला सरळ सांगायचं पाहिलं तर ना, आपला इथे काही फायदा नाही. ठीक आहे, आता इथे यूट्यूबने कुठेच क्लिअर केलेलं नाही की तुमच्या व्हिडिओचा यूज करून तुम्हाला थोडेफार पैसे देतील, असं कुठंही क्लिअर केलेलं नाही. ठीक आहे, ते फ्री आपले यूज व्हिडिओ करणार आणि AI मॉडेलला ट्रेन करणार. ठीक आहे, AI मॉडेलला ट्रेन करून त्यांचं AI मॉडेल डेव्हलप करणार, पुढे चालून ते खूप डेव्हलप होत राहणार. ठीक आहे, तर AI मॉडेल, ठीक आहे, तुम्हाला माहितच असेल AI मॉडेल आता पण खूप वर्क करत आहे. ठीक आहे, तर मग आपली मेहनत जे आपण व्हिडिओ, आता इथे आपला फायदा काहीच नाही. ठीक आहे, मग जे आपण वर्क करत आहोत, एवढी आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत आहोत. ठीक आहे, आपण एवढं, म्हणजे प्रत्येकच क्रिएटर खूप मेहनत घेतो. ठीक आहे, तर आपण जर यांना यूज करायला दिलं, ठीक आहे, फ्री थोडेसे पैसे जर दिले असते, ठीक आहे, काय हरकत नव्हती. आपल्याला वाटलं असतं ठीक आहे चला हो अलाव करून टाकू, आपल्याला थोडासा फायदा होईल. पण इथे तसं काहीच नाही. माझं ओपिनियन सांगायचं पाहिलं ना, हे एवढं म्हणजे आपल्याला तर फायदा नाही होणार. ठीक आहे, माझं ओपिनियन सांगायचं पाहिलं तर. तुमचं ओपिनियन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं. हे प्रॉब्लेम काहीच नाही. ठीक आहे, इथे प्रॉब्लेम काहीच नाही, पण थोडासा आपला पण फायदा झाला असता तर एक
बेनिफिट झाला असता आपल्याला. ठीक आहे, आपण एवढे मेहनत घेऊ AI मॉडेलला डेव्हलप करण्यासाठी, आपण आपले व्हिडिओ यूज करायला म्हणजे ट्रेन करण्यासाठी देणार आहोत. तर कुठेतरी हे म्हणजे प्रश्न पडण्यासारखा आहे. ठीक आहे, इथे कुठेतरी मोठा प्रश्न उद्भवतोय आपल्याला. ठीक आहे, तर तुमचं ओपिनियन सांगा, तुम्हाला काय वाटतं या सेटिंग बद्दल. ठीक आहे, तुम्हाला काय प्रश्न पडलेला आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच मी तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन बद्दल, युट्यूबच्या संदर्भात माहिती घेऊन येत राहीन. ठीक आहे, तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.